1.2 मध्ये तिसरी प्रॉपर्टी आहे. आपण अँगल बायसेक्टर थेरम ही सेकंड नंबरची प्रॉपर्टी ह्याच्या नंतर घेणार आहे. म्हणजे आपण तिसरी प्रॉपर्टी 2 नंबरला घेतो. ठीक आहे, चला वर बघा इकडं. प्रॉपर्टीचं नाव आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. नावानुसार आपल्याला किती पॅरलल लाईन्स काढायचे? 3 पॅरलल लाईन्स काढायचे. एकमेकांना कशा असल्या पाहिजे? पॅरलल. वरती बघा बाळांनो, प्रॉपर्टीच्या नावानुसार आपण डायग्राम काढायला मदत होईल. प्रॉपर्टीचं नाव आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. म्हणजे कमीत कमी तिथं किती ट्रान्सव्हर्सल पाहिजे? 2. आणि किती पॅरलल लाईन्स पाहिजे? 3. चला, प्रॉपर्टी न वाचता मी प्रॉपर्टीची डायग्राम काढायला स्टार्ट करतो. वर बघा इकडं. ओके, ही एक लाईन आहे. ह्या लाईनला नाव देऊ आपण काय द्यायचं नाव? यल. यल काय नाव द्यायचं? मी ह्याला एक पॅरलल असणारी लाईन दुसरी काढतो, तिचं नाव असेल यम. आणि परत आणखीन यमला, यलला आणि यनला पॅरलल असणारी आणखीन एक लाईन काढतो, यन. किती लाईन्स आहेत रे? 3 आहेत. चला त्यांची नावं सांगा. हिचं नाव आहे यल, हिचं आहे यम आणि तिसऱ्या लाईनचं आहे यन. त्या 3 लाईन एकमेकांना कशा आहेत? पॅरलल. कशा आहेत? आणि मी काय करतो, त्यांना 2 ट्रान्सव्हर्सल काढतो. एका ट्रान्सव्हर्सलचं नाव आहे T1 आणि दुसरी एक ट्रान्सव्हर्सल काढतो, दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलचं नाव आहे T2. चालेल? कलर वेगळा वेगळा देऊन टाकू आपण त्यांना. चालतं, ठीक, काय फरक पडत नाही. वर बघा, ही ट्रान्सव्हर्सल आहे T1, दुसरी ट्रान्सव्हर्सल आहे T2. ठीक आहे, मी आणखीन प्रॉपर्टी रीड केलेली नाही. आता प्रॉपर्टीकडे बघा. द रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट. इंटरसेप्ट म्हणजे काय रे? 2 लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल, त्याच्यामध्ये एक सेगमेंट तयार होतो, त्याला काय म्हणतो आपण? इंटरसेप्ट. उदाहरणामध्ये T1 कडे बघा. T1 काय आहे? ट्रान्सव्हर्सल. आणि T1 ला 3 लाईन इंटरसेक्ट करून गेल्यात, यल, यम आणि यन. याच्यापासून हे मधले मधले तुकडे तयार झाले, त्याला आपण काय म्हणू? इंटरसेप्ट. ठीक आहे, चला बघू आपण. द रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल. इंटरसेप्ट कशावरती तयार होतो? ट्रान्सव्हर्सल वरती तयार होतो. बाय 3 पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स. मी तुम्हाला व्यवस्थित मिनिंग समजावून सांगतो. एका ट्रान्सव्हर्सल वरती 3 पॅरलल लाईन्स मुळे तयार झालेले इंटरसेप्ट, त्याचा रेशो हा इक्वल असतो दुसऱ्या कुठल्या तरी एका ट्रान्सव्हर्सल वरती त्याच 3 पॅरलल लाईन्स मुळे तयार झालेल्या इंटरसेप्टच्या रेशो इतका. अशी प्रॉपर्टी सांगते. बर, मग आता इथं काय झालंय बाबांनो, की इथं लाईन यल, यम आणि यन ह्या 3 पॅरलल लाईन T1 आणि T2 ला इंटरसेक्ट करून गेले, बरोबर ना? असं समजा, लक्ष दे, T1 ला ती लाईन ए, बी आणि सी मध्ये इंटरसेक्ट करून गेलाय आणि T2 ला तीच लाईन पी, क्यू आणि आर मध्ये इंटरसेक्ट करून गेले. आता तयार झालेले इंटरसेप्ट कुठले कुठले? ए बी आणि बी सी. त्यांचा रेशो काय असेल रे मग? ए बी अपॉन बी सी. हा रेशो, सॉरी, हे इंटरसेप्ट कुठल्या ट्रान्सव्हर्सल वरती तयार झाले? T1 वरती. कशामुळं? लाईन यल, यम आणि यन मुळे, बरोबर ना? आणि याच 3 सेम लाईन मुळे दुसऱ्या कुठल्या तरी एका ट्रान्सव्हर्सल वरती तयार झालेले इंटरसेप्ट आहेत पी क्यू आणि क्यू आर. त्यांचा रेशो काय असेल? पी क्यू अपॉन क्यू आर. हा रेशो कसा असतो? इक्वल असतो. हे आपल्याला सिद्ध करायचे, प्रूफ करायचे. कळालं का? आता लक्षात आलं का? मग तुम्हाला जे फिगर मध्ये दिसते तो पार्ट काय असतो? गिव्हन पार्ट. काय पार्ट असतो? गिव्हन पार्ट. गिव्हन पार्ट मध्ये काय दिसतंय रे बाळांनो तुम्हाला? लाईन यल इज पॅरलल टू लाईन यम इज ऑल्सो पॅरलल टू लाईन यन. दिसते ना?
हे कसं आहे गिवन पार्ट. अँड these lines are intersect transversal T1 at A, B, C and T2 at P, Q, R. हे शॉर्टकट मध्ये लिहितो. And intersects T1 at point A, B, C and T2 at point P, Q, R कसं रे रिस्पेक्टिव्हली. बरोबर ना. आणि तुम्हाला मागाशी सांगितलं होतं काय प्रूव्ह करायचंय, तयार झालेले इंटरसेप्ट त्यांचा रेशो कसा असतो इक्वल असतो. म्हणून पार्ट टू बी प्रूव्ह टू प्रूव्ह काय बाबा ए बी अपॉन बी सी इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. बरोबर ना. आणि मला आता ही प्रॉपर्टी डिपेंड आहे कशावरती, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कशावरती बीपीटी वरती. बीपीटी काय सांगते रे, एक ट्रायंगल असावा, ट्रायंगलच्या एका बाजूला एक लाईन पॅरलल असावी. बरोबर ना. एवढ्या दोन गोष्टी सांगतो ना. मग इथे एक आपण काय करू कन्स्ट्रक्शन पार्ट करू. मी कन्स्ट्रक्शन कसा करतो बघा इकडं. मी सी वरून एक मिनिट सी आणि पी हे दोन पॉइंट जोडून घेतो. जोडून घेतले, हे दोन पॉइंट जोडून घेतले. सीपी हा सेगमेंट जोडत असताना तो सेगमेंट लाईन एम ला कशाला लाईन एम ला पॉइंट डी मध्ये इंटरसेक्ट करतो. कशामध्ये इंटरसेक्ट करतो डी मध्ये. हा काय केलं मी कन्स्ट्रक्शन. कशासाठी मला बीपीटी वापरायचा होता. बीपीटी वापरत असताना मला ट्रायंगल पाहिजे होता. आता इथे मी ट्रायंगल तयार केले. कुठले कुठले सीएपी आणि सीआरपी असे दोन ट्रायंगल्स तयार केले. मी ए पासून पण बोलू शकतो ए पी सी आणि आर पी सी किंवा आर सी पी. ट्रायंगलचं नाव कसं घ्या काय फरक पडत नाही. चला लक्ष द्या. काय रे बाबा कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन हा draw CP which intersect line M at point D. मी काय केलं कन्स्ट्रक्शन केलं. समजलं इथपर्यंत. हा जो पोर्शन आहे हा पोर्शन व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. याला थोडंसं मला स्पेस कमी करायचं आहे. दिसतंय सगळ्यांना दिसतंय. आता मी या डायग्राम कडे जर बघितलं तर मला इथे दोन ट्रायंगल दिसतात. कुठले कुठले रे ए पी सी. आता या ट्रायंगल कडे बघा. कुठला ट्रायंगल प्रूफ प्रूफ इन ट्रायंगल कुठला ए सी पी घेऊ का असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस असं काहीतरी घेऊ. ए सी पी इन ट्रायंगल ए सी पी. AP is parallel to BD. AP is parallel to BD. Given part मध्ये आहे ना line L is parallel to M, therefore AP is parallel to BD. आपण डायरेक्टली करू. AP is parallel to BD. हे असं असल्यामुळं इक्वेशन फर्स्ट कसं तयार होतं. इथे ट्रायंगल तयार होतो. हा ट्रायंगल असा आहे. बरोबर ना. त्याच्यामुळं इथं काय होईल AB अपॉन BC इक्वल टू PD अपॉन DC. बघा AB अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन DC. उलट सुलट घेतलं तरी चालतंय. चला सांगा बरं. AB एक मिनिट सांगा. AB अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन DC इक्वेशन फर्स्ट बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कशावरून रे बीपीटी वरून. कशावरून सेम आपल्याला दुसरा एक ट्रायंगल मिळतो. तो ट्रायंगल कुठला पी आर सी. इन अ ट्रायंगल पी आर सी काय आहे रे बाळांनो डीक्यू पॅरल आहे सीआर ला. सांगा डीक्यू इज पॅरल टू सीआर. हा गिवन पार्ट आहे. बरोबर ना. बरोबर आहे का. डीक्यू हा पॅरल आहे सीआर ला. त्याच्यामुळे आणखीन एक बीपीटी तयार होतो. पीक्यू अपॉन सांगा फास्ट पीक्यू अपॉन
क्यू आर इक्वल टू पीडी अपॉन सीडी. इकडे लक्ष द्या, तुम्ही काउंट करताना पी पासून काउंट केले बरोबर ना. पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू पी पासून नेक्स्ट काउंट करायचं पीडी अपॉन डीसी. डीसी किंवा सीडी एक आहे, याला काय म्हणायचं सेकंड बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बरोबर का नाही. तुम्ही इक्वेशन फर्स्ट ची लेफ्ट साइड उचला, सांगा ए बी अपॉन बी सी. बरं इक्वेशन फर्स्ट उचला इक्वल टू पीडी अपॉन डीसी आहे का नाही इक्वेशन फर्स्ट. आणि इक्वेशन सेकंड बघा, पीडी अपॉन डीसी ची व्हॅल्यू काय आहे पी क्यू अपॉन क्यू आर. कशावरून फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वरून, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वरून. म्हणून आपण डिरेक्टली म्हणू शकतो ए बी अपॉन बी सी इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. हेन्स प्रूव्ह. बघा इकडं ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं का नाही. बरोबर आहे का नाही रे. तुम्ही इथंच फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड लिहू शकता किंवा वरी एखादं नाव इक्वेशन देऊन करू शकता. हा कुठला प्रॉपर्टी आहे बघा सांगा. प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. तीन पॅरल लाईन आणि त्या पॅरल लाईन वरती कोणत्याही दोन ट्रान्सव्हर्सल असतील तर त्या ट्रान्सव्हर्सल वरती तयार झालेल्या इंटरसेप्टचा रेशो इतर कुठल्याही ट्रान्सव्हर्सल वरती तयार झालेल्या इंटरसेप्टच्या रेशो इतका असतो. परंतु त्या पॅरल लाईन ते इंटरसेप्ट कशापासून बनले पाहिजे, सेम पॅरल लाईन्स पासून बनले पाहिजे. लिहून घ्या.